नमस्कार. मार्गी प्रिलियम 21 बिट्स या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जे महत्त्वाचे 21 बिट्स आहेत ते आज आपण बघणार आहोत. पहिली बिट आहे 2001F032. हे एक ॲस्ट्रॉइड आहे, लार्जेस्ट ॲस्ट्रॉइड, जे की ॲस्ट्रॉइडच्या रिलेटेड रिसेंट न्यूजमध्ये होतं की ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर काय आहे की ह्याच्याबद्दल लार्जेस्ट ॲस्ट्रॉइड आहे दॅट प्रेडिक्टेड टू पास द अर्थ बाय मार्च 2021. म्हणजे हे आत्ता रिसेंटच्या डेट्समध्ये वीकमध्ये ते पास होईल असं त्यांनी एक मत व्यक्त केलं होतं आणि ते आत्ता रिसेंटली ते पास होत आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि इट विल बी द क्लोजेस्ट, म्हणजे सगळ्यात पृथ्वीच्या जवळच्या असणाऱ्या भागातून तो जातो आहे, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि जे क्लासिफाईड जे आपलं जे पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड जे म्हटलं जातं, जे क्लासिफाईड केलं जातं त्याच्यामध्ये तो गणला जातो. म्हणजे पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड ह्या क्लासिफिकेशनमध्ये तो येतो. त्याला डिस्कवरी आपण जर ह्याची बघितली फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय तर डिस्कवर्ड बाय द लिंकन नियर अर्थ ॲस्ट्रॉइड रिसर्च ॲट न्यू मेक्सिको. म्हणजे न्यू मेक्सिकोमध्ये असलेलं जे लिंकन नियर अर्थ ॲस्ट्रॉइड रिसर्च आहे त्यांनी तो पहिला त्याला डिस्कवर्ड केला होता इन 2001. आणि त्याचा जो जवळपास एक डायमीटर होता तो त्याचा 480 मीटरपर्यंत त्याचा तो एक एस्टॅब्लिश केला होता. त्यांनी जो एक अनुमान मानलं होतं त्याचं, त्यामुळे तो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्याच बीट्समधून आपल्याला जी आहे ती सेकंड बीट महत्त्वाची आहे. ती कोणती बीट आहे तर ती पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड. तर आपल्याला माहिती पाहिजे की पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड काय असतं. तर पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड असतात जे की थ्रेटनिंग असतात, की ते क्लोज म्हणजे अर्थच्या एकदम क्लोज अप्रोचने ते पास होत असतात, म्हणून त्याला पोटेन्शियल हजार्डस म्हणतात. कदाचित त्याचा इम्पॅक्ट कदाचित होऊ शकतो का, किंवा त्याच्या वातावरणामध्ये असलेला बदल या गोष्टींमुळे त्याला पोटेन्शियल हजार्डस म्हणतात त्याला. त्यानंतर काय की त्याचं जे डिस्टन्स आहे, म्हणजे कोणत्या आपण एक डिस्टन्स बघितलं तर कोणत्या डिस्टन्सपर्यंत त्याला पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड म्हणायचं, तर त्याचं एक ऑस्ट्रॉइड विथ मिनिमम ऑर्बिट इन्सर्शन डिस्टन्स MOID म्हणतात त्याला ऑफ 0.05 AU म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणार. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 14,95,97,871 किलोमीटर्स. मग एवढं एक 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स हे कन्वर्ट केलं आपण किलोमीटर्स म्हणतात, ते एवढी त्याची एक किलोमीटर्स असतात. त्यानंतर काय की त्याचं एक मॅग्निट्यूड, म्हणजे दोन प्रकारे त्याला पोटेन्शियल हजार्डस म्हणतात, की एक त्याचं एक डिस्टन्स म्हणजे अर्थपासून असलेलं त्याचं डिस्टन्स आणि त्याचं एक असलेला मॅग्निट्यूड. त्या दोघांमुळे त्याला जे क्लासिफिकेट केलं जातं ते पोटेन्शियल हजार्डस ॲस्ट्रॉइड म्हटलं जातं त्याला. तर MOID बद्दल बोललो की आपण ते एक मिनिमम डिस्टन्स असतं बिटवीन द ओव्हरलॅपिंग इलिप्टिकल ऑर्बिट्स. म्हणजे जे ॲस्ट्रॉइड्स असतात ते सुद्धा इलिप्टिकल ऑर्बिट्समध्ये फिरत असतात आणि जे प्लॅनेट्स असतात ते सुद्धा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात. मग त्यांच्या जे मिनिमम डिस्टन्स आहे त्यांच्या दोघांच्या ऑर्बिटमधलं त्याला MOID म्हणतात. म्हणजे MOID म्हणजेच मिनिमम ऑर्बिट इन्सर्शन डिस्टन्स, म्हणून आपल्यासाठी MOID सुद्धा ही टर्म महत्त्वाची आहे. त्यानंतर जी आपली थर्ड टर्म आहे ती ॲस्ट्रॉइडच्याच रिलेटेड आहे. बेसिक म्हणजे बेसिक बघितलं तर ॲस्ट्रॉइड काय असतं की एक दीज आर दी स्मॉल बॉडीज मेड अप ऑफ मेटल अँड रॉक अँड ऑल्सो ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे मेटल आणि रॉक आणि एक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिक्सचरवरून ते एक ॲस्ट्रॉइड तयार होतं जे की स्पेसमध्ये फिरत असतं. त्याचं त्याला एक त्याच्यात एक प्रत्येक त्याच्या ऑर्बिट्समध्ये ते त्याच्यात ते फिरत असतात. तर त्याचं काय की ते अर्थच्या पासून काही ॲस्ट्रॉइड तर फिरतात, पण ते त्याला एक सूर्याच्या एक भोवतीसुद्धा ते फिरतात. म्हणजे ऑर्बिट्स अराउंड दी सन इन इलिप्टिकल ऑर्बिट्स, जर इलिप्टिकल ऑर्बिटमध्येच ते फिरत असतात, त्यामुळे ते आपल्याला महत्त्वाचं आहेत. त्यानंतर जर बघितलं तर ऑर्बिटल पिरियड, जर फॅक्च्युअल बघितलं तर ऑर्बिटल पिरियडसुद्धा असतात की 1 to 100 इयर्सपर्यंत ते असतात. त्यानंतर त्यांचं एक डिस्ट्रक्शन होऊ शकतं किंवा अशा प्रकारे ते स्मॉल पार्टिकल्समध्ये ते कन्वर्ट होऊन जातात ते. त्यानंतर ह्याची जर बघितलं कम्पेअर केलं तर कम्पेअर टू द प्लॅनेट दीज आर दी स्मॉलर, म्हणजे प्लॅनेटपेक्षा ते स्मॉलर असतात ॲस्ट्रॉइड. त्यानंतर काय की ॲस्ट्रॉइड बेल्टसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ॲस्ट्रॉइड बेल्ट म्हटलं तर ते ऑर्बिट्स बिटवीन मार्स अँड ज्युपिटर, मंगळ आणि गुरुच्या या दोघांमध्ये असलेला एक ॲस्ट्रॉइडचा बेल्ट आपल्याला आढळतो स्पेसमध्ये आणि त्याच्यामध्ये बरेचसे ॲस्ट्रॉइड्स फिरत असतात म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिट्समध्ये अराउंड दी सन, म्हणून आपल्याला महत्त्वाचं आहे ते. आणि एक फॅक्ट्स त्याची अशी आहे की जे ॲस्ट्रॉइड्स इन फ्रंट ऑफ द बिहाइंड अँड इन फ्रंट ऑफ द ज्युपिटर इज ऑल्सो नोन ॲज ट्रोजन. ट्रोजन ही एक टर्म महत्त्वाची आहे की जे ॲस्ट्रॉइड जे गुरुच्या पुढे किंवा मागे जे ॲस्ट्रॉइड फिरत असतात त्याला एक ट्रोजन हे एक टर्म म्हटलं जातं त्यांना. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की ॲस्ट्रॉइड आणि कॉमेटमध्ये एक कन्फ्युजन होऊन जातं. तर ॲस्ट्रॉइड आणि कॉमेटबद्दलचा डिफरन्ससुद्धा आपल्याला माहिती असणार. तर कॉमेटबद्दल बोललो तर कॉमेट एक रिलेटिव्हली स्मॉलर आणि मेडअप ऑफ आईस अँड हायड्रोकार्बन. म्हणजे ॲस्ट्रॉइड हे रॉक आणि मेटलने बनलेले असतात आणि हे आईस आणि हायड्रोकार्बनने बनलेले असतात, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर कॉमेटला एक ॲटमॉस्फेरिक टेल असते, थिन ॲटमॉस्फेरिक टेल असते, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि इट ऑर्बिट अराउंड दी इट क्लोजेस टू द सन, सूर्याच्या जवळपासून ते फिरतात आणि त्याची ऑर्बिट बघितली तर त्याची एक इसेंट्रिक ऑर्बिट असते. ह्याची ॲस्ट्रॉइडची इलिप्टिकल ऑर्बिट्स आणि कॉमेटची इसेंट्रिक ऑर्बिट असते, अशा त्या ऑर्बिट्समध्ये ते फिरत असतात. 4th बीट आहे आपली ती मेनिंजायटिसच्या रिलेटेड आहे, ज्याला मराठीमध्ये मस्तिष्कावरून शोध असं म्हणतात.
तर त्याचं काय की त्या डिसीजबद्दल बघितलं तर त्याची एक फॅक्ट्स काय की ते एक रेअर डिसीज आहे, बट सिरियस डिसीज आहे तो. इन्फेक्शन कॉज टू द पॅथोजन्समुळे होतो तो. कोणते कोणते पॅथोजन्स, बॅक्टेरिया, फंगी किंवा व्हायरस, तिघांमुळे सुद्धा हा मेनिंजायटिस होऊ शकतो. ह्याचं ॲफेक्ट कुठं होतं तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड या 2 गोष्टींमध्ये मेजरली ॲफेक्ट होतं. बाकी बॉडीला सुद्धा ते ॲफेक्ट करतं. आता न्यूजमध्ये काय होतं की वर्ल्ड हेल्थ असेंब्ली जी आहे त्यांनी एंडोर्स फर्स्ट एव्हर रिझोल्युशन ऑन मेनिंजायटिस प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल असं ते न्यूजमध्ये होतं. त्यामुळे आपल्याला मेनिंजायटिसबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे जर मेजर केसेस बघितले तर ते पब्लिक हेल्थ इश्यू आहे किंवा अप्रॉक्सिमेटली 5 मिलियन केसेस पर इयर त्याच्या आढळतात. म्हणून मेनिंजायटिस आपल्यासाठी महत्त्वाचा बिटचं. त्याचं ट्रान्समिशन बघितलं तर मेनिंजायटिस कसा ट्रान्समिट होतो, तो पर्सन टू पर्सन थ्रू रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स अँड थ्रू थ्रोट सिक्रेशन या 2मुळं त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. त्यानंतर त्याचे सिम्पटम्स बघितले तर ट्रान्समिशन झालं सिम्पटम्स काय, त्याच्यात हेडॅक होतं, डोकंदुखी होते किंवा ब्रेन फीवर होतो, ताप येणं किंवा एक नेकचा स्टिफनेस असणं, यासाठी हे त्याचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर मेनिंजायटिस बेल्ट म्हणजे एक जे अफेक्टेड एरिया जो तो आफ्रिकामध्ये आढळतो मेजरली, म्हणून ते मेनिंजायटिस बेल्ट एक आफ्रिकामध्ये सुद्धा आहे. त्याला एक एरिया जिओग्राफिकल लोकेशन आहे त्याला मानलं जातं. आणि त्याचं एक मोस्ट व्हल्नरेबल आणि किल पीपल्स ॲट ऑल एजेस अँड ऑल कंट्री. मेजरली ते आफ्रिकाला अफेक्ट करतं आणि प्रत्येक वयामध्ये किंवा प्रत्येक कंट्रीमध्ये ते एक सिमिलरली ते अफेक्ट होत जाते. त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत तर ते एक बॅक्टेरियल आहे, व्हायरल, क्रॉनिक किंवा फंगल. म्हणजे बॅक्टेरियल असेल तर ते लाईफ थ्रेटनिंग असतं, व्हायरल असेल तर ते लेस सिरियल असतं आणि फंगल असेल तर ते रेअर आहे किंवा नॉट कॉन्टेजियस, म्हणजे संसर्गन होत नाही ते. ह्याचं प्रिव्हेन्शन काय आहे तर त्याला प्रिव्हेन्शन म्हणजे एक हायजीन ठेवणं, वॉशिंग हँड्स किंवा क्लीनलेस ठेवणं, एन्व्हायरमेंटसुद्धा क्लीन ठेवणं, ह्याच्यासाठी ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर काय की ह्याचं एक वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. जे आपण मेनिंजायटिस जे आपले युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ह्याचं वॅक्सिनेशन अवेलेबल आहे आणि त्यातूनच त्याला ते प्रिव्हेंट करू शकतो आपण. जी 5th बीट आहे ती ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन्स ही एक न्यूज आहे. तर त्याची न्यूज काय होती तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अनाऊन्स दॅट इट विल सेटअप ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन्स इन इंडिया. या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ते असं डिक्लेअर केलं, अनाऊन्स केलेलं आहे की जी ट्रॅडिशनल मेडिसिन आहे ती त्याचं जे ग्लोबल सेंटर आहे ते आपण इंडियामध्ये स्थापन करायचं आहे. म्हणून आपल्यासाठी ही बीट महत्त्वाची आहे, ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन्स. तर ह्याचं टार्गेट काय आहे की याचं एम ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर ते टू सपोर्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एफर्ट अँड टू इम्प्लिमेंट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स ट्रॅडिशनल मेडिसिन स्ट्रॅटेजी 2014 ते 2023. म्हणजे 14 to 23 जी त्यांची जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची ट्रॅडिशनल मेडिसिन स्ट्रॅटेजी त्याच्यासाठी हे जे इन्स्टिट्यूशन असेल की ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन हे महत्त्वाचं आहे आणि ते इंडियामध्ये सेटअप होणार म्हणून ते खूपच महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर दिस सेंटर एम्ड ॲट स्ट्रेंथनिंग रिसर्च, ट्रेनिंग अँड अवेअरनेस इन द ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स. म्हणजे पारंपरिक आणि जे कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स आहेत त्याच्यासाठी ह्याचं जो एक योगदान असेल ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि भारताचं जे आहे की त्याचं जे ट्रॅडिशन आहे की रोल ऑफ आयुर्वेदा असेल किंवा ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेदा असेल त्यासाठी सुद्धा हे इन्स्टिट्यूट त्याला सपोर्ट करेल किंवा एक पीपल टू पीपल सेंट्रिक सर्व्हिस असेल किंवा आणि एक हेल्थकेअरसुद्धा अपग्रेड होईल म्हणून. आणि इंडियामध्ये त्याचा रिसर्चला सुद्धा फायदा होईल म्हणून सुद्धा हे ग्लोबल सेंटर महत्त्वाचं आहे. आणि इंडियाचं जे टार्गेट होतं की फार्मसी ऑफ द वर्ल्ड ह्याच्यासाठी सुद्धा हे इन्स्टिट्यूशन आपल्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं म्हणून ही बीट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जी 6th बीट आहे तर ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ट्रॅडिशनल मेडिसिन स्ट्रॅटेजी 2014-23 जी आपण आत्ता बघितली ट्रॅडिशनल मेडिसिनच्या बाबतीत जी स्ट्रॅटेजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची होती त्याच्यामुळे ही जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ट्रॅडिशनल मेडिसिन स्ट्रॅटेजी जी आहे 2014-23 सुद्धा महत्त्वाची आपल्याला. तर काय स्ट्रॅटेजी टू डेव्हलप ऑन बेसिस वर्ल्ड हेल्थ असेंब्ली रिझॉल्युशन ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणजे रिझॉल्युशन झालं होतं त्यामुळे ट्रॅडिशनल मेडिसिनसाठी, त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचे गोल्स काय आहेत तर हार्नेसिंग पोटेन्शियल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन इन द हेल्थ, वेलनेस अँड पीपल सेंटर्ड हेल्थ केअर. म्हणजे ट्रॅडिशनल मेडिसिन्समध्ये असलेलं पोटेन्शियल कॉन्ट्रीब्युशन आणि त्याच्यामध्ये असलेला त्याचा जो असतो वेलनेस आणि एक पीपल सेंटर्ड हेल्थ केअर डेव्हलप करण्यासाठीची ही स्ट्रॅटेजी तयार केली होती. प्रोमोटिंग सेल्फ अँड इफेक्टिव्ह यूज ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन्स म्हणजे प्रोमोटिंग द सेफ अँड इफेक्टिव्ह रोल, त्याचा जो असलेला रोल आहे ज्याची जी महत्त्वाचं जे रोल आहे तो महत्त्वाचा आहे आपल्याला. तर इंडियामध्ये की कोणते जे आहेत ते प्रीमियर इन्स्टिट्यूट आहेत आयुर्वेदा ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं तर इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा जे की जामनगर गुजरातमध्ये हे एक इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा NIA जयपूर राजस्थान हे दोन इन्स्टिट्यूट प्रीमियर इन्स्टिट्यूट आहेत फॉर आयुर्वेदा म्हणून त्या दोघांचं एक सिग्निफिकन्ससुद्धा आहे. आयुर्वेदा डे सुद्धा आपण सेलिब्रेट करतो ऑन धनतेरस डे. धनतेरस डेला एव्हरी इयर
2016पासून आपण ते मिनिस्ट्री ऑफ आयुषने चालू केल्यापासून धनतेरस दिवशी हा आपण आयुर्वेदा डे आपण सेलिब्रेट करतो. जी 7th बीट आहे ती ग्राफेनच्या रिलेटेड आहे. कोविड-19च्या काळामध्ये एक जो रिसेंटली लेझर इंड्युस्ड फॉर्म ऑफ ग्राफिन मास्क टू इनॅक्टिवेट कोरोना व्हायरस असं एक मास्क काढलेलं होतं लेझर इंड्यूस असलेला ग्राफिनचं. त्यामुळे सुद्धा आपल्याला ग्राफिन जे आहे त्या ग्राफिनची टर्म इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर ग्राफिनबद्दल बोललं तर काय येते, सिंगल लेअर ऑफ कार्बन ॲटम्स म्हणजे ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन येते आणि इट्स अ थिनेस्ट कंपाऊंड बिल्डिंग ब्लॉक ऑफ ग्राफाईट. थिनेस्ट कंपाऊंड बिल्डिंग ब्लॉक ऑफ ग्राफाईट. त्याची जे प्रॉपर्टीज बघितल्या ह्या ग्राफिनच्या तर काय येतं, ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आणि युनिफॉर्म ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. युनिफॉर्म ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट करता आणि गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटीसुद्धा आहे. त्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ अ 2D 2 डायमेन्शनल हनीकॉम लॅटिस. हेक्झॅगॉनल आहे त्याचं 2 डायमेन्शनल त्याचं हॅनिकॉम लॅटिससारखं त्याचं एक स्ट्रक्चर आहे आणि इट्स हार्डर दॅन डायमंड हिऱ्यापेक्षा ते कठीण आहे. त्यानंतर मोर इलॅस्टिक दॅन रबर. त्याच्या प्रॉपर्टीजसुद्धा इलॅस्टिक दॅन रबर, टफर दॅन स्टील अँड दी येट लायटर दॅन दी ॲल्युमिनियम. त्याच्या प्रॉपर्टीज जर बघितलं तर हार्ड, इलॅस्टिक, त्यानंतर टफर आणि एक असलेलं लायटर त्याचं वेट हे त्याच्या प्रॉपर्टीज सिग्निफाईड करतात. त्याचा यूज काय होऊ शकतं आणि भविष्यात त्याच्या जे रिसर्च करून त्याचं युटिलाइज काय होऊ शकतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्याला. ॲलोट्रॉपी जे आपण बोललो की ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन, तर ॲलोट्रॉपी ही टर्मसुद्धा महत्त्वाची आहे. ॲलोट्रॉपी म्हणजे काय तर प्रॉपर्टी ऑफ केमिकल एलिमेंट्स एक्झिस्ट इन 2 or more डिफरंट फॉर्म्स इन सेम फिजिकल स्टेट. म्हणजे एकाच फिजिकल स्टेटमध्ये त्याचे 2-3 फॉर्म असणं यालाच ॲलोट्रॉपी म्हणतात, जी की ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन आहे ग्राफिनमध्ये आपण म्हणतो. त्यानंतर जी 8th बीट आहे ती बेसिक आपली डार्क मॅटरच्या रिलेटेड आहे, जे की 2019ला सुद्धा विचारलं गेलेलं होतं की डार्क मॅटरच्या रिलेटेड. तर डार्क मॅटर्सबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर डार्क मॅटर काय आहे, ते मटेरियल दॅट कॅनॉट बी सीन डायरेक्टली, म्हणून त्याला त्याचं डार्क वर्डने आपण ते लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर मॅटर दॅट डज नॉट इंटरॅक्ट विथ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, डज नॉट ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्ट ऑर इमिट लाईट, हेन्स इज एक्स्ट्रीमली हार्ड टू स्पॉट. मग त्याच्या असलेलं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्याला एफेक्ट होत नाही किंवा एक लाईटचा सुद्धा एफेक्ट होत नाही आणि तरीसुद्धा त्यामुळे ते आपल्याला एक इफेक्ट एकदम एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहेत, हार्ड आहेत ते टू आयडेंटिफाय द स्पॉट, म्हणून तो महत्त्वाचा आहे डार्क मॅटर. तर डार्क मॅटरबद्दल बोललं की सायंटिस्टांचं म्हणणं आहे की ते बिग बँगच्या थिअरी आधीपासून ते एक्झिस्टेड होतं आणि त्याचे जर आपण प्रॉपर्टीज बघितलं तर किंवा त्याचं एक व्हॉल्यूम किंवा हे बघितलं तर ते काय की इट ऑलमोस्ट ऑक्युपाईज 28.6% ऑफ द युनिवर्स स्पेस. त्याचं जे असलेलं स्पेसमध्ये असलेलं त्याचा एक व्हॉल्यूम आणि त्याचा एक असलेला जो स्पेस तो सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतर इट हॅज अ ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट ऑन व्हिजिबल मॅटर्स विच हेल्प्स टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ एंटायर युनिवर्स, रोटेशन ऑफ गॅलेक्सीज अँड एक्सेट्रा. मग ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट जे आहे जे ग्रॅव्हिटेशनल आपल्याला कॅनॉट म्हणजे डार्क मॅटरबद्दल बोललं तर ते काय की आपल्याला ते नेक्ड आयने नाही की टेलिस्कोपने सुद्धा आपल्याला ते दिसत नाही, फक्त ते एक डिटेक्ट करू शकतो थ्रू द ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट्सने. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल इफेक्टने सुद्धा आपण ते डिटेक्ट करू शकतो, म्हणून सुद्धा ते महत्त्वाचं आहे आपल्याला. इम्पॉर्टंट एलिमेंट दॅट गिव्स राईज टू द लाईफ हॅबिटेबल प्लॅनेट लाईक अर्थ, त्याचा सिग्निफिकन्स जो आहे तो. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय की ब्लॅक होल्ससुद्धा एक जे आहे टर्म्स ती सुद्धा महत्त्वाची. तर ब्लॅक होल्सबद्दल काय आहे तर इट ऑल्सो कन्सिडर ॲज अ डार्क मॅटर. ब्लॅक होलला सुद्धा ते एक डार्क मॅटर म्हणून कन्सिडर केलं जातं आणि डार्क मॅटर हेल्प्स टू बाइंड दी आवर युनिवर्स टुगेदर. आपलं जे युनिवर्स आहे त्याला बाइंड करण्याचं काम हे डार्क मॅटर करतं, म्हणून महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट जी बीट आहे ती डार्क एनर्जी. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीमध्ये कन्फ्युजन होतं, म्हणून डार्क एनर्जीसुद्धा आपण घेतलं की बीट. तर डार्क एनर्जी काय तर नेम गिवन टू द मिस्टिरियस फोर्स दॅट कॉजेस द एक्सपान्शन ऑफ युनिवर्स. त्यालाच एनर्जी डार्क एनर्जी असं म्हटलं जातं की युनिवर्स जे आपण म्हणतो की एक्सपांड होत चालले त्याचा जो एक मिस्टिरियस फोर्स आहे त्याला एक डार्क एनर्जी असं म्हटलं जातं. इट मेक्स 68% ऑफ द युनिवर्स ऑफ टोटल एनर्जी अँड 72% ऑफ टोटल मास एनर्जी डेन्सिटी ऑफ युनिवर्स. त्याचं जे असलेलं युनिवर्समध्ये असलेलं एक जे टोटल एनर्जीच्या रिलेटेड एक पर्सेंटेज त्याचं दिलेलं आहे. इट शोड द एक्सपान्शन ऑफ युनिवर्स. इट डज नॉट एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट ऑर स्टॉप बट रॅदर द एक्सपान्शन ऑफ युनिवर्स इज ॲक्सिलरेटिंग. म्हणजे त्याचं जे रिसर्च केलं तर ते आपल्याला सापडतं एक्सपान्शन ऑफ युनिवर्स इज ॲक्सिलरेटिंग, म्हणून सुद्धा आपल्याला डार्क एनर्जी महत्त्वाची आहे. जी 10th बीट आहे तर ती व्योममित्रच्या रिलेटेड आहे, जे की लेडी रोबोट फॉर गगनयान जे इस्रोने तयार केलेलं आहे की एक ह्युमनॉइड रोबोट आहे जो तयार केलेला आहे. तर डिस्ट्रो मॅन्युफॅक्चर्ड बाय द इस्रो, रिसर्च बाय इस्रो, अनविल फर्स्ट वुमन ॲस्ट्रॉनॉट नेम ऑफ व्योममित्र. म्हणजे वुमन ॲस्ट्रॉनॉट जे आहे की ह्युमनॉइड रोबोट बनवलेला त्याला नाव दिलेलं आहे व्योममित्र. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड हा रोबोटिक सिस्टम आहे विच इज यूज फॉर दी गगनयान मिशन. जे की गगनयान मिशन जे आहे आपलं की आपल्या स्पेसमध्ये माणसं पाठवायची, मॅन स्पेस मिशन जे आहे गगनयान
त्यामुळं त्याच्या आधी एक ह्युमनाइड रोबोट पाठवून त्याच्यामध्ये आपण रिसर्च करण्यासाठी तो एक रोबोट बनवलेला आहे. तर ह्याचं बघितलं एक सिग्निफिकन्स काय तर ते हाफ ह्युमनाइड आहे. हर बॉडी, फेस, 2 आर्म्स अँड टॉर्सो, म्हणजे फक्त एक टॉर्सो असलेला, 2 हात असलेला आणि फेस असलेलाच एवढाच आहे, त्याला लेग नाही, पाय नाही आहेत, असा तो एक रोबोट आहे. तर ते कॅपेबल ऑफ, त्याचं फंक्शन जे आहे तर ते कॅपेबल ऑफ स्विचिंग पॅनल ऑपरेशन्स, जे पॅनल ऑपरेशन जे स्पेसमध्ये केले जातात त्यांचं एक पॅनल स्विचिंग करण्याचं कामसुद्धा ते करू शकतं. त्यानंतर परफॉर्म्स एन्व्हायरमेंटल कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट सिस्टीम, त्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर कन्व्हर्सेशन विथ ॲस्ट्रॉनॉट, जे आपले अंतराळवीर जातात त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशनसुद्धा ते करू शकतं. त्यानंतर रेकग्नाइज देम अँड सॉल्व देअर क्वेरीज, म्हणजे त्यांना जर स्पेसमध्ये कोणत्या क्वेरीज आले तर ते सॉल्व करण्याचं कामसुद्धा व्योममित्रमध्ये प्रोग्रामेबलमध्ये त्याला फिट केलं गेलेलं आहे. गगनयान मिशनच्याच रिलेटेड होतं. शी विल स्टिम्युलेट द ह्युमन फंक्शन्स रिक्वायर्ड फॉर दिस स्पेस बिफोर रिअल ॲस्ट्रॉनॉट टेक ऑफ बिफोर द ऑगस्ट 2022. म्हणजे ऑगस्ट 2022मध्ये जी आपली जे टार्गेटेड मिशन आहे गगनयान मिशन, फर्स्ट ह्युमन स्पेस मिशन जे आहे गगनयान, त्याच्या आधी एक त्याचे ट्रायल्स घेण्यासाठी व्योममित्रसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्योममित्र हा इंडियाचा एक ह्युमनाइड रोबोट आहे, ह्युमनाइडचा स्पेस ह्युमनाइड रोबोट आहे. पण तसे अजून दुसरे कोणते तर किरोबो आणि एक फेडार. जो किरोबो आहे तो जपानचा जो एक रोबोट ॲस्ट्रॉनॉट आहे, जो जपानने तयार केलेला होता किंवा फॉर दी ॲस्ट्रॉनॉट असिस्टन्स. आणि जो फेडार आहे तो रशियाने बनवलेला, की रशियन ह्युमनाइड रोबोट आहे, जो की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आपण 2019 साली रशियाने त्याला पाठवलेलं होतं. ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर 11 GB ती ॲफ्लाटॉक्सिन्सच्या रिलेटेड आहे, जे की एक ॲफ्लाटॉक्सिन जे एक केमिकल आहे ते आपल्याला त्यासाठी महत्त्वाचं आहे. ते प्रोड्यूस फ्रॉम द सर्टन फंगी, जे फंगीपासून ते तयार केलं जातं, जनरली फाउंड इन द मेज, मका, कॉटन सीड, पीनट यांच्या माहिती जनरली सापडलं जातं. त्यानंतर काय की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर पॉयझनस आहे, कार्सिनोजेनिक, इट कॅन कॉज कॅन्सर, म्हणून ते कॅन्सरोजेनिकसुद्धा त्याचं नेचर आहे. त्यानंतर FSIC त्याचे जे एक टेस्टेड आहे, जे एक डिफरंट मिल्क सर्वे जो झाला होता त्याच्यामध्ये तो ॲफ्लाटॉक्सिन एक सर्वे आला होता. आणि त्यानंतर असलेले आता जे रिसेंटली जे मिल्क सर्वे जो झाला होता त्यामुळे ते ॲफ्लाटॉक्सिन्सचं FSIने केलेल्या सर्वेमध्ये ते सापडलेले आहेत. म्हणजे FSIने केलेला सर्वे होता त्याच्यामध्ये 93% मिल्क हे सेल्फ सापडलं, पण जे 7% होतं त्याच्यामध्ये ॲफ्लाटॉक्सिनचं कंटेंट त्यांना आढळलं. ते मेनली कुठे तर तामिळनाडू, केरळ आणि जे दिल्ली असे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते मेनली ॲफ्लाटॉक्सिनचा कंटेंट त्यांना सापडला. तर ॲफ्लाटॉक्सिनचं कंटेंट येतो कुठून तर ते फीड अँड फॉडर, फीड जे आपण म्हणजे पाळीव प्राणी आहे जे गाई म्हशी आहेत त्यांना एक फीड अँड फॉडर दिलं जातं त्यामुळे, किंवा एक मिल्क प्रोडक्शन त्यांचं जे असलेलं आणि मिल्क प्रोडक्शन पॅकेजिंग असलेलं, किंवा जे पेस्टिसाइड्स किंवा वेटरनरी जे ड्रग्स आहेत त्याच्यापासून ते त्यांना ते लागण होती, किंवा त्यांच्यामुळेच त्या दुधामध्ये ॲफ्लाटॉक्सिनचं कंटेंट वाढतं आहे, असं त्याचं एक रिसर्च झालेलं होतं. त्यानंतर जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी स्टडी आहे, अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्टडी, कन्झम्पशन ऑफ फूड कंटेनिंग ॲफ्लाटॉक्सिन कॉन्सन्ट्रेशन 1 mg/kg or higher can lead to the aflatoxis, results lead to acute liver failure, jaundice, lethargy or nausea, or may lead to the death. मग त्याचा असलेला जो सिरियसनेस आहे तो ॲफ्लाटॉक्सिसच्या रिलेटेड, जर त्याचं एक 1 mg/kg पेक्षा जास्त सेवन झालं तर ते आपल्याला ॲफ्लाटॉक्सिस होऊ शकतं, किंवा त्याचं एक नंतर हेडॅक होऊन ते नॉसिया होऊन कदाचित ती डेथसुद्धा होऊ शकते, त्यासुद्धा महत्त्वाचं आहे. FSSAने लिमिट केलेलं आहे त्याला, की एक FSSAची एक लिमिटेड व्हॅल्यू आहे तर 0.5 microgram/kg, की त्याची FSSAने डिक्लेअर केलेली एक लिमिट आहे. आणि जे चिल्ड्रनमध्ये सुद्धा जे ॲफ्लाटॉक्सिनचं जर कंटेंट जर वाढत गेला तर त्याच्यामुळे त्यांना एक स्टंटिंगसुद्धा चिल्ड्रन्समध्ये होऊ शकतं, किंवा मालन्यूट्रिशनच्या साईडला सुद्धा ते जाऊ शकतात. म्हणून सुद्धा ॲफ्लाटॉक्सिन्स हा एक सिरियस कन्सर्न आपल्यासमोर आहे मिल्क कंटेंटच्या बाबतीत. जे 12th जी बीट आहे ती गॉसिपोल आहे, जी की नॅचरली प्रेझेंट सबस्टन्स आहे विच प्रोड्यूस इन कॉटन सीड. म्हणजे कापसाच्या बियामध्ये असलेलं एक जे सबस्टन्स आहे त्याला गॉसिपोल जे आहे ते महत्त्वाचं आहे आपल्याला. येलो पिगमेंट असलेला तो सबस्टन्स आहे विच गार्ड्स अगेन्स्ट द इन्सेक्ट्स अँड डिसीज. जे कापसावर लागणारे रोग किंवा जे आहेत त्यांना अवॉइड करण्यासाठी एक त्यांचे जे गार्ड करण्यासाठी हे गॉसिपोल एक त्याचं महत्त्वाचं आहे. बट ते अनफिट फॉर द ह्युमन अँड ॲनिमल आणि ह्युमनच्या कन्झम्पशनसाठी ते टॉक्सिक येते, आणि इट हॅज अ टॉक्सिक केमिकल, त्याच्यामध्ये असलेलं टॉक्सिक एलिमेंट आहे. रिसर्चर्स यूज RNAi इंटरफरन्स टेक्नॉलॉजी टू सायलन्स अ जीन अँड व्हर्च्युअली एलिमिनेटिंग द गॉसिपोल फ्रॉम द कॉटन सीड. म्हणजे त्याची जी RNAi टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे रिसर्चर्सनी, जी की टू अफेक्ट द ह्याला जे गॉसिपोल आहे त्याला एक व्हर्च्युअली एलिमेंट करण्यासाठी RNAi इंटरफरन्स टेक्नॉलॉजी रिसर्चर्सनी डेव्हलप केलेली, त्यामुळे ती महत्त्वाची आपल्याला. 13 जी बीट्स आहे तर ती नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट, जे की राज्यसभेने रिसेंट केलेलं जे बिल होते, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट बिल 2019,
हे बिल जे पास केलं होतं राज्यसभेने, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्वाचं आहे. तर ह्याचं बिलचा जो ऑब्जेक्टिव्स काय तर इट इंटेंड्स टू डिक्लेअर द सर्टन इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट ॲज इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. याच्यामध्ये इन्स्टिट्यूट बघितले तर काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट कुंडली इन हरियाणा एक, आणि दुसरं जे आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी तंजावर तामिळनाडू. त्याचं दोन इन्स्टिट्यूटचं इम्पॉर्टन्स काय आहे तर ते डेव्हलपिंग हाय स्किल किंवा ह्या बिलचा जो इम्पॉर्टन्स काय आहे तर ते डेव्हलपिंग हाय स्किल पर्सनल विदिन द कंट्री, वर्ल्ड क्लास टीचिंग अँड रिसर्च विथ इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन द फूड टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजी असलेलं इनोव्हेटिव्ह रिसर्च करण्यासाठी हे जे बिल आणि जे असलेले इन्स्टिट्यूट्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आपल्याला, जे की नॅशनल इम्पॉर्टन्सला डिक्लेअर केले जाणार आहेत. 14 GB ते स्वास्थ्य पोर्टलच्या रिलेटेड आहे. स्वास्थ्य पोर्टल रिलेटिव्हली इट्स लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, जे MT मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स जे म्हणतो आपण, त्याच्यामुळे त्यांनी ते लॉन्च केले स्वास्थ्य पोर्टल. सो ऑब्जेक्टिव्स काय तर ते वन स्टॉप सोल्युशन प्रेझेंटिंग ऑल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू ट्रायबल हेल्थ अँड न्यूट्रिशन विथ रिस्पेक्ट टू द ट्रायबल पीपल. त्याचं असलेलं ट्रायबल्सच्या हेल्थ आली, ट्रायबल्सच्या न्यूट्रिशनच्या बाबतीत असलेलं त्याचं ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. मॅनेज बाय सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नॉलेज मॅनेजमेंट इन हेल्थ अँड न्यूट्रिशन, यांनी त्याचं एक मॅनेजर सेंटर फॉर एक्सलन्स आहे, त्याने त्याला मॅनेज केलेलं आहे, त्याचं मॅनेजमेंट ते बघतं. The portal has research studies, innovation and best practice for the tribal community. म्हणजे ट्रायबल कम्युनिटीजच्या न्यूट्रिशन्स आणि त्याच्या हेल्थ रिलेटेड हे स्वास्थ्य पोर्टलसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचं अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिशन रिलेटेड इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जी 15 बीट आहे ती PM स्वास्थ्य सुरक्षा योजना आहे, अनाऊन्स इन 2003, अप्रूव्ड इन 2006. तर बेसिक ऑब्जेक्टिव्स काय आहे, टू करेक्टिंग द रिजनल इम्बॅलन्स ऑफ अवेलेबिलिटी ऑफ अफोर्डेबिलिटी और रिलायबल टर्शरी हेल्थ केअर सर्व्हिसेस. टर्शरी हेल्थ केअर सर्व्हिसेस जे आहेत, जे स्पेशलाइज आपण हेल्थ केअर म्हणतो, त्याच्यामध्ये क्रोनिक डिसीजेस, कार्डियाक अरेस्ट वगैरे असे सगळे डिसीजेस कवर होतात. त्यांच्या सर्व्हिसेससाठी त्यांचा एक इम्बॅलन्स जो तयार होतो की त्याच्या सर्व्हिसेस अवेलेबल होत नाही, त्याच्यामुळे जो इम्बॅलन्स तयार होतो त्याला एक अवॉइड करण्यासाठी किंवा त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी PM स्वास्थ्य सुरक्षा योजना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स टू क्वालिटी मेडिकल एज्युकेशन ऑफ द कंट्री. म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा हे एक इनिशिएटिव्ह घेतलं जातं. इम्प्लिमेंटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. त्याची मिनिस्ट्री जे आपण नेहमी बघतो की एक योजना आणि त्याच्या असलेलं एक मिनिस्ट्रीचा असलेलं कन्सर्न, तो महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये दोन कंपोनंट्स काय आहेत तर ते एक सेटिंग अप न्यू एम्स, जे आपण बोलतो की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स, हे जे न्यू एम्स तयार करायचे आहेत, न्यू डेव्हलप करायचे आहेत, आणि अपग्रेडेशन ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन व्हेरियस स्टेट्स. जे गव्हर्नमेंट प्रत्येक जे स्टेट कंट्रोल जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस, त्यांना अपग्रेड करणं, त्यासाठी सुद्धा त्याचे दोन ऑब्जेक्टिव्ज आहेत. द कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट अपग्रेडेशन ऑफ इच मेडिकल कॉलेज शेअर्ड बाय द स्टेट अँड सेंटर. सेंट्रली स्पॉन्सर्ड नाही तर दोघांनी ते शेअर केलं जातं. त्याचे कॉस्ट जे आहे त्याची डेव्हलपमेंटची आणि अपग्रेडेशनची, त्यासाठी आपल्याला PM स्वास्थ्य सुरक्षा योजना जी आहे टर्शरी हेल्थ केअरच्या रिलेटेड, ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जी 16 बीट आहे ती ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स, जे की रिसेंट न्यूजमध्ये होतं की USA ॲक्यूज रशिया ऑन सॅरिन गॅस, त्यासाठी ते महत्त्वाचं आहे की ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स. एस्टॅब्लिश्ड इन 1997, हेडक्वार्टर हेग, नेदरलँड. 1997ला एस्टॅब्लिशमेंट आहे आणि हेडक्वार्टर हेग, नेदरलँडमध्ये आहे त्याचं. तर ह्याच्याबद्दल बोललं की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय येतं ते एक इट कोऑपरेट विथ द UN बट नॉट UN एजन्सी. म्हणजे UNच्या अंडर ते काम करत नाही, UNची एजन्सी नाही आहे ती, बट कोऑपरेट विथ द UN. इट्स इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, 193 मेंबर स्टेट्स आहेत त्याचे. तर त्याचं आपण बघितलं तर ते एक त्याचं कधी एस्टॅब्लिश झालं तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश बाय द केमिकल वेपन कन्व्हेन्शन 1997, जे केमिकल वेपन कन्व्हेन्शन होतं 1997चं, ह्याच्यावर ते ऑर्गनायझेशन स्थापन झालेली आहे, ऑर्गनायझेशन फॉर केमिकल वेपन्स. त्यानंतर त्याचं ऑब्जेक्टिव्स काय तर विच प्रोहिबिट्स यूज, स्टॉक पिलिंग, ट्रान्सफर ऑफ केमिकल वेपन्स अँड बॅन ऑल्सो इट्स यूज. म्हणजे त्याचे तयार करणं, त्याचं स्टॉक ठेवणं किंवा ते एक ट्रान्सफर करणं किंवा त्याचं यूज करणं, या सगळ्यांना त्याला बॅन केलं जातं ते ऑर्गनायझेशन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ केमिकल वेपन्स. इट ऑल्सो डिस्ट्रक्ट ऑल एक्झिस्टिंग केमिकल वेपन्स. म्हणजे एक्झिस्टिंग असलेले केमिकल वेपन्ससुद्धा ते डिस्ट्रक्ट करायचे, असं त्याचं एक टार्गेट आहे ऑर्गनायझेशनचं, ते वर्क आहे. त्यानंतर जी 17 बीट आहे ती बायोलॉजिकल वेपन कन्व्हेन्शनच्या रिलेटेड आहे, जी एक फर्स्ट मल्टीलॅटरल डिसआर्मामेंट ट्रीटी होती की एस्टॅब्लिश इन 1997. OPCW आणि BWC हे दोन्ही महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन कन्व्हेन्शन्स आहेत, त्यामुळे ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. एस्टॅब्लिश इन 1975, नॉट अंडर द UN एजन्सी. अगेन इट्स नॉट अंडर द UN. आणि त्याचं जे आपण बघितलं तर एक लिगल बाइंडिंग ट्रीटी आहे, म्हणजे लिगली बाइंडिंग आहे त्याला, आणि ती लिगली बाइंडिंग ट्रीटी आहे आपल्यासाठी. याचं ऑब्जेक्टिव्स काय तर ते कन्व्हेन्शन बॅन डेव्हलपमेंट, स्टॉक पिलिंग, ॲक्विजिशन, प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल एजंट, टॉक्सिन, वेपन, इक्विपमेंट ऑर इट्स ट्रान्सफर. म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट करणं, त्याचं स्टॉक ठेवणं किंवा प्रोडक्शन बनवणं किंवा ते ट्रान्सफर करणं, या सगळ्याला ते बॅन करतं. बट इट डज नॉट बॅन इट्स यूज अँड ऑल्सो डज नॉट बॅन फॉर बायोडिफेन्स प्रोग्राम.
म्हणजे त्याचा यूज करायला बॅन केलेलं नाही आहे BWCमध्ये, म्हणजे बायोलॉजिकल वेपन कन्व्हेन्शनमध्ये यूज करायला बॅन केलेलं नाही आहे, जे की OPCWमध्ये त्याचा यूज करायला सुद्धा बॅन केलेलं आहे. द कन्व्हेन्शन इज टू ऑल्सो सप्लिमेंट जिनिव्हा प्रोटोकॉल, जे 1925 जो जिनिव्हा प्रोटोकॉल आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी, सप्लिमेंट करण्यासाठी BWC एक इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन आहे. इंडियाने साईन केले, रेटिफाईड केलेलं आहे. नॉन मेंबर कोण आहे त्याच्यात जे महत्त्वाचे आहेत की इस्रायल, छाड, इरिट्रिया आणि नामिबिया, जे छाड, इरिट्रिया आणि नामिबिया हे आफ्रिकन कंट्रीज त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही आहे, आणि एक इस्रायल जो महत्त्वाचा देश आहे मिडल ईस्टमधला, त्याने सुद्धा ह्याला बायोलॉजिकल वेपन कन्व्हेन्शनचे मेंबर नाही आहेत ते. तर जिनिव्हा प्रोटोकॉल आहे 1925, हाच आपला एक 18th बीट आहे. जिनिव्हा प्रोटोकॉल 1925 जो आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, इट प्रोहिबिट्स यूज बट नॉट पोजेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन इन इंटरनॅशनल आर्म कॉन्फ्लिक्ट. म्हणजे इट प्रोहिबिट्स द यूज बट नॉट पोजेशन, म्हणजे त्याचं प्रोहिबिट करतं ते टू यूज बट नॉट इट्स पोजेशन, म्हणजे आपण ते ठेवू शकतो, पोजेस करू शकतो, पण त्याचा यूज करू शकत नाही केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स. साइन इन 1925, जे 1925ला साइन झालं, आणि एनफोर्स इन 1928, रजिस्टर्ड इन द लीग ऑफ नेशन सिरीज इन 1929. ही त्याची एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, आणि इंडियाने त्याला साईन केलं 17 जून 1925ला. ही सुद्धा एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाची. जे 19th बीट आहे ती शारंगच्या रिलेटेड आहे. जे शारंग जे एक आर्टिलरी गन आहे ऑफ 133 mm, ते एक महत्त्वाची की विच अपग्रेडेड टू 155, जे रिसेंटली त्याचं अपग्रेडेशन झालेलं आहे बाय ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड. ते एक महत्त्वाचं आहे आपल्याला. त्याची रेंज बघितली तर आपण 27 किलोमीटर टू 36 किलोमीटर्सपर्यंत त्याची आर्टिलरी गन्सची रेंज आहे. त्यानंतर इट हॅज अ मोर एक्सपोजर कॅपॅबिलिटी अँड हेन्स मोर डेंजरस पोटेन्शियल. त्याची एक्सपोजर कॅपॅबिलिटी आणि त्याचा असलेला पोटेन्शियलसुद्धा महत्त्वाचं आहे. अदर इंडियाचे आर्टिलरी गन कोणत्या कोणत्या आहेत, आपण एक शारंग बघितलं तर अदर आर्टिलरी गन कोणत्या आहेत, तर K9 वज्र टी गन, जे की आपण साऊथ कोरियामधून घेतलेले सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी गन आहे, सेल्फ प्रोपेल्ड आहे, आणि ती आर्टिलरी गन आहे जी आपण साऊथ कोरियामधून घेतलेली आहे. जी दुसरी आहे ती बोफोर्स, जे स्वीडिश मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते आपण आता रिसेंटली धनुष आपण म्हणतो त्याला. 155 त्याची एक आर्टिलरी 155 mm आर्टिलरी गन येते. त्यानंतर एक्सकॅलिबर प्रेसिजन, जी 155 mm आर्टिलरी गन, त्या अदर 3 असलेल्या आर्टिलरी गन विच इंडिया पजेसेस. 20 GB आहे, ती ट्रॅडिशनल आपली एक मिलिटरी एक्झरसाईजच्या रिलेटेड आहे, की इंडिया फ्रान्समध्ये असलेल्या जे मिलिटरी एक्झरसाईज होतात त्याच्यामुळं ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्याचे नाव काय, तर वरुणा विथ नवल एक्झरसाईज, वरुणा नवल एक्झरसाईज, इंडियन ओशन किंवा मेडिटेरियन सी, या दोघांमध्ये त्यांचे एक होत असतात नवल एक्झरसाइजेस. त्यानंतर दुसरी जी आहे ती शक्ती आर्म एक्सरसाइज आहे, म्हणजे आर्मीची असलेली एक्झरसाइज आहे. बायॲन्युअल दर 2 वर्षाला होती. 2011पासून ती स्टार्ट झालेली, आणि 2019ला ती राजस्थानमध्ये ती झालेली आहे. त्यानंतर गरुडा, जी दोघांमध्येच अगेन इंडियन फ्रान्समध्ये असलेली एअरफोर्स एक्झरसाइज आहे, एअरफोर्स असलेली एक्झरसाइज आहे, जी की 2021 म्हणजे जानेवारी 2021मध्ये ती जोधपूर राजस्थानमध्ये झालेली आहे. तर गरुडा आणि गरुड शक्तीमध्ये काय आहे, तर गरुड शक्ती एक अजून एक मिलिटरी एक्झरसाइज, जे कन्फ्युजन होऊ शकतं. तर गरुड शक्ती एक मिलिटरी एक्झरसाइज बिटवीन द इंडिया अँड इंडोनेशिया, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जी 21 बीटची आहे तर ती एक डिसीजच्या रिलेटेड सेप्सिस विच इज सिंड्रोमॅट्रिक रिस्पॉन्स टू द इन्फेक्शन. कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालेलं त्याला जो एक सिंड्रोमिक जो रिस्पॉन्स दिला जातो त्या रिलेटेड सेप्सिस हा डिसीज आहे. तर काय, इट इज अ सिरियस लाईफ थ्रेटनिंग अँड ऑर्गन डिस्फंक्शन होऊ शकतं त्याच्यामध्ये. ते कॉज्ड बाय द व्हरायटी ऑफ पॅथोजन्स लाईक व्हायरस, बॅक्टेरिया, फंगी ऑर पॅरासाइट्स. त्याच्या असलेल्या पॅथोजन्सपासून असलेला जो सोर्स आहे कॉज्ड आहे. कॉज ड्यू टू द ओव्हर रिॲक्टिंग इम्युन सिस्टम लीड टू द टॉक्सिक रिस्पॉन्स, कॅन डॅमेज टिश्यूज ऑर मल्टी ऑर्गन फेल्युअर अँड मे लीड टू द डेथ. म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यानंतर बॉडी इम्युनिटी दाखवते, आणि जर ती ओव्हर रिॲक्टिव्ह इम्युनिटी झाली तर ते एक सेप्सिसचा चान्सेस आपल्याला वाढतो, किंवा ऑर्गन डिस्फंक्शन्सच्या साईडला आपण ते प्रोसेड होऊ शकतं. म्हणून सुद्धा सेप्सिस महत्त्वाचं आहे. आणि रिसेंट जे कोविड-19चे जे इन्फेक्शन्स बघितलं तर ते सेप्सिससुद्धा एक मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे टू द कोविड-19 अफेक्टेड पीपल्स. त्याच्यामुळे सेप्सिसचा असलेला रोलसुद्धा एक महत्त्वाचा हायलाईट झालेला होता. सेप्सिस इज अ कॉमन कॉज ऑफ डेथ फ्रॉम कोरोना व्हायरस, जे की आपण आत्ता बोललो. वर्ल्ड वाईड 2017मध्ये 48.9 मिलियन केसेस आहेत, जे की 11 मिलियन सेप्सिस रिलेटेड डेथ आहेत. 11 मिलियन रिलेटेड डेथ आहेत. अकाउंट्स 20% ऑफ द ऑल ग्लोबल हेल्थ. त्याचा असलेला सिग्निफिकन्स, त्याचा सिरियसनेस आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. सिग्निफिकंट कॉज ऑफ मटेरियल ऑफ मॅटर्नल अँड न्यूनतल अँड ऑफ चाइल्ड मॉर्टॅलिटी. म्हणजे तो अफेक्ट केला जातो की चाइल्ड्स असलेला आणि मॅटर्नल हेल्थला सुद्धा तो अफेक्ट केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इन 2017 अडॉप्टेड रिझोल्युशन WHA 70.7 ऑन इम्प्रूव्हिंग द प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस अँड क्लिनिकल मॅनेजमेंट ऑफ सेप्सिस. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन घेतलेलं इनिशिएटिव्ह.
गायडन्स फॉर दी सेप्सिस प्रिव्हेन्शन. त्याचं ट्रीटमेंट बघितलं तर इट कॅन बी यूज सफिशियंट व्हेंटिलेशन असणं किंवा त्याला एक ब्लड सर्क्युलेशन रिक्वायर्ड करणं किंवा त्याला असलेलं एक यूज ऑफ अँटीबायोटिक्स याने ते एक प्रिव्हेंट करू शकतो. पेशंट पुट अंडर द आर्टिफिशियल कोमा अँड थेरपी, किडनी रिप्लेसमेंट थेरपी किंवा कोऑग्युलेशन थेरपी, असं जर समजा ऑर्गन डिस्फंक्शन झाल्यानंतर त्याला एक रिप्लेसमेंट थेरपी आपण करू शकतो. तर हे आजच्या आपल्या ज्या 21 बिट्स आहेत, आपले प्रिलिम 21 बिट्समध्ये आपण जे बघतो त्या 21 बिट्स आजच्या आपण बघितलेल्या आहेत. अशाच बिट्स आपण उद्याही बघूयात. थँक्यू.